नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असतं तुमचं सगळ्यांचं. तर मंडळी, विसरना एका आपल्याच्या कोपऱ्यामध्ये आम्ही खड्डो खणलेलो आहे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असतं तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आम्ही इल्लेलो असं आमच्या पायऱ्यामध्ये कवाते लावण्यासाठी, म्हणजे नारळाचं झाड. तर तुम्ही बघू शकता माझ्या हातात हे 2 कवाते असतात. तर ह्यांका अशा प्रकारचे खाली बघा मुळा सुटलेले असतात. तर हे जे कवाते असतात म्हणजे ही जी रोपं असतात ही आम्ही 2 वर्षापूर्वी बेडकाक घातलेलो. म्हणजेच ही एका कोंब येण्यासाठी पाण्यात भिजत वगैरे ठेवून जमिनीत पुरली जातात. मग ते कोंब येऊन अशा प्रकारचे रोप येतात. आणि जेव्हा आता रोप मोठा चाललेला असता तेव्हा आम्ही लायलेल्या जागेसून कुपून हाडलं आणि आता आम्ही ते पायऱ्यात लायतलो. तर चला तर मंडळी, आजच्या ह्या कवाते लायणीच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर मंडळी, मी आता विहिरीकडे येईल. आम्ही घराकडसून कवाते घेऊन येलो. तर कवाते लायण्याच्या प्रक्रियेतलं सगळ्यात पहिला काम म्हणजे आता ह्या विहिरीचं पाणी काढून आम्ही डबरो खणलेला असं मागे इल्लेले पप्पा त्या डबरो खणलेला नाही. तर त्या डबऱ्यामध्ये पाणी ओतून तिसर चिक्कल करून म्हणजे ती जमीन जी असतात ती थंडगार करूची लागता. त्याच्यानंतर मग ते कवाते लायले जातात. तर ही पहिली प्रक्रिया असा. तर आता आम्ही विहिरीसून पाणी घेऊन जातो. तर चला मग. तर मंडळी, आमच्या ह्या कोपऱ्यामध्ये या एका बाजूक खड्डो खणलेला. तर ढोपारभर ह्यो खड्डो खणायचा लागता. तर मंडळी, विसरना एका आपल्याच्या कोपऱ्यामध्ये आम्ही खड्डो खणलेला. तर ह्यो खड्डो जो असता ह्यो ढोपारभर खणायचा लागता. आणि आतमध्ये कुसवाळा घातलेला आहे त्याच्यामुळे मातीचा कलर तुमका सर वेगळो दिसतलो. तर तो खोऱ्यान आता आपण जरा असं हलवून घेऊया. म्हणजे जरा जशी जमीन असा ही घट्ट झालेली असते ती जराशी चाळून घेऊया. त्यानंतर माती आणि मीठ टाकूया. बघूया पुढची प्रक्रिया. मी आपण पहिल्यांदाच कवाते लाव केल्या मम्मीसोबत. पावसा अगोदर जी झाडं असतात ना ही लावून घ्यायची लागतात. शक्यतो नारळाची जी झाडं असतात ना ही पावसाच्या अगोदरच लावली जातात, म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगला. बस काय करू आता. तर त्या जा असतात ह्या तर खड्ड्यात या खोऱ्यान जराशी जमीन जी असते ती चाळून घेतलाय. त्यानंतर सगळ्यात आधी जरासं मीठ टाकूचं लागतं वरती. तर जरासं मीठ टाकून घेऊया. पावडर पण टाकली जाते म्हणजे वाळी वगैरे लागणार नाही. तर जमीन आता चाळवून त्याच्यामध्ये मीठ टाकून मीठ ना वाळी वगैरे धुवून टाकायला जातात. त्यानंतर आता आपण पाणी टाकूया आणि ती जमीन जी असते थलथलीत करून घेऊ. काही एक हांडे पूर्ण ना सगळं ह्या बादली बरोबर. तर पाणी ओतल्यानंतर नाही हा जरासा आपण ना चाळवून घेऊया खोऱ्या. सोड. तर आता जी प्रक्रिया होती डबऱ्यात पाणी घालून मीठ घालून त्या सगळा मिक्स करून घेणार, जमीन हलवणार, त्या सगळा झालेला असा. आता आपण कवाते लावून घेऊ काय. तर आम्ही 2 कवाते हाडलेले असत लायण्यासाठी. त्यातलं एक आता आम्ही 500 रुपये येऊ जाताना हे बेडका घातले का बरे पडतं आपले. तर त्यातलं एक आम्ही ह्या डबक्यात टाकतलो. ह्यो आता डबक्याची प्रक्रिया म्हणजे सज्ज झालेला असा कवात्या लायण्यासाठी. एका डेगेक लायल्यानंतर बरं पडता तो. तर आता लावून घेतो आम्ही.
श्री स्वामी समर्थ. तर वाकड धरू नको. खऱ्यान माती आता कवा तो खड्ड्यामध्ये ठेवलेला असा, आता त्याच्यावरती माती ओढूक होई सगळी आणि तो खड्डो भरून काढूक होय. तर मंडळी कवाचं लावून झालेलं असं आणि त्याच्यावरती माती पण घालून झालेली असा. आता हे गावठी कवाते असतात ज्यांचे नारळ जे असतात ना, हे 5 ते 6 वर्षानंतर येतात. जरासं टाईम लागता, पण जे कलमी असतं सिंगापुरी वगैरे ह्याचं उत्पन्न लगेच गावता. तर थोडंसं आपण माती आणि लिपान घेऊया, का नंतर पाणी घालू काय परत. निदान प्रत्येक वर्षी एक तरी झाड लाव खयास. आणि हिसर ना नारळाची ही सूव असता, ही सेफ रवा पाहिजे नारळाचं, म्हणजे आपण जेव्हा रोप लावतो तेव्हा. एक झाड लावून मित्रा त्याला पाणी घालू. मोठे मोठे झाल्यावर गोड फळे टाकू. अळानंतर करू काय आता. कुठे रे बाई हानीत घालून घेऊ बाई. बाबांची घरायची चपल बादली बिदली होई आता काय. काठी वाज बाना को काम असा खूप हंसे. तर आम्ही आता ह्या खालच्या उपल्यामध्ये दुसरं कवातं लावून घेतलं. वरचं कवातं लावून झालेलं आहे. ह्यो थोडंसं उंच झालेलं आहे. शक्यतो बारके असतानाच लाव काय. वाऱ्यान हलायचे नाही काय गोष्टी तू. येता लवरांत थांबला, डोक्यावर वजन घेऊ. तर मम्मी सर आता ना कवा त्यांका वय करण्यासाठी 2 काठी घेतल्या ना, बाजूकसून जरासं त्याका गुंफण कसा करतो आम्ही. तर कवा तो नाही का सायडीक जायत त्याचं तोल, त्याच्यामुळे काठी लायले जातात ते, त्यासाठीच मम्मी सरचे आडे वगैरे काढता. तर आम्ही आता जाऊच्या अगोदर कवा त्या खिसा जरासा गुंफण कसा करून घेतो, कारण की तो एका साईडीन लावून त्यासाठी. आमका बैठा आहे नाही असं अर्जुनाच्या आवश्यक. अशी नाही म्हणा, अशी 2 वाजून ठरवलं नाही. असं. तर मंडळी आमच्या दोन्ही कवाते लावून झालेले असतात. मम्मी आणि मी दोघं जण यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच कवाते लावतो. मम्मी पण ह्या अगोदर लावक नव्हते, लावलेल्या पण ते पप्पांच्या मदतीन 2 लायला आणि 3 बाकी असतात ते नंतर लावक आहे.
तर सध्या पाऊस आम्ही पेरणी आमची झालेली आहे तरव्याची, पण तो पाऊस काय येऊक नाही. पण बाबांच्यानी पेरलेलं आहे त्याचं जरा जरा सोयीसर तरव इल्लेलं आम्ही नंतर तुमका दाखवते. छोटी छोटी चिमुकली रोपं इली आहेत, पण त्या भारी वाटतं हिरव्यागार. थोड्या म्हणजे काही दिवसांनी झिसरचा सगळे जे वापले असत ते तरव्याने हिरवेगार जातले आणि मस्त जातला. सध्या गरमी इतकी होता ना, त्याच्यामुळे वाटतं की पाऊस येतलो, पण तो पाऊस येणार ना. सध्या एवढ्यातच गेल्या वर्षी चढणीचे मासे आणि सगळे चढलेले. यंदाच्या वर्षी बहुतेक पाऊस खूप उशिरा असतात, तर बघूया आता पावसाची वाट बघू का कधी येतात तो. तर मंडळी ह्या बघा, ह्या आपल्यामध्ये सर्व पेरलेलं हा. आमची पेरणी करूच्या अगोदर काही दिवसांमध्ये आपले पेरणी झालेली आहे, त्यामुळे तरव पण छोटं छोटं इल्लेलं हा. बस ओके.